वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेद. आयुर्वेदाच्या सुंदर विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आज आपण पी जीसाठी AIPGET IMP असणारा एक पॉईंट पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे सुवर्णवंग. या सुवर्णवंगावर पी जीच्या 2021च्या एंट्रन्स एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला होता. त्याच दृष्टीने आपण आज हा पॉईंट पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुवर्णवंग. सुरुवातीला याला सुवर्णवंग असे का म्हणतात ते आपण पाहूया. कारण की याचा वर्ण सुवर्ण समान वर्ण असल्याने याला सुवर्णवंग असे म्हणतात. सुवर्ण समान वर्ण, याचा जो वर्ण आहे हा कसा आहे, सुवर्ण समान आहे, म्हणून याला सुवर्णवंग असे म्हणतात. दुसरा IMP पॉईंट, याचे घटक द्रव्य. यामध्ये पारद, गंधक, वंग, सेंदव आणि नवसागर हे 5 घटक द्रव्य आहेत. ते लक्षात कसे ठेवायचे ते आपण ट्रिकद्वारे पाहूया. कल्पाच्या नावातच आहे एक घटक सुवर्णवंग. शेवटीला वंग आहे म्हणून वंग हा घटक. त्यानंतर या न वरून नवसागर, न वरून नवसागर आणि सुरुवातीला स वरून सेंदव. सुवर्णवंग नावामध्येच आहे. वंग पासून वंग, त्यानंतर न पासून नवसागर, न पासून नवसागर आणि स पासून सेंदव. 2 घटक द्रव्य वेगळे लक्षात ठेवावे लागतील आपल्याला. ते आहेत पारद प्लस गंधक. पारद आणि गंधक. आपल्याला माहिती हा कल्प रसशास्त्राचा कल्प आहे. रसशास्त्र. आणि जर रसशास्त्राचा कल्प असतील तर 2 घटक द्रव्य असतात म्हणजेच असतात. ते आहेत पारद प्लस गंधक. पारद प्लस गंधक. आपण सुवर्णवंग हा कल्प पाहत आहोत. त्याचे पी जीच्या दृष्टीने IMP पॉईंट पाहत आहोत. त्यामध्ये सर्वात पहिला पॉईंट, याचे घटक द्रव्य. घटक द्रव्य लक्षात कसे ठेवायचे त्यासाठी सोपी गोष्ट, नावावरच वंग, यावरून वंग हा घटक द्रव्य आहे. त्यानंतर न वरून नवसागर, न वरून नवसागर, त्यानंतर स वरून सेंदव, स वरून सेंदव. आणि हा रसशास्त्राचा कल्प आहे म्हणजेच पारद प्लस गंधक असणारच आहेत. पारद प्लस गंधक. त्यानंतर नेक्स्ट IMP पॉईंट, याचे घटक भावनाद्रव्य. तर सुवर्णवंग हा कल्प निर्माण करताना त्याला निंबू स्वरसाची भावना द्यावी लागते. निंबू स्वरस. या सुवर्णवंगमध्ये जे न आहे त्यावरूनच लक्षात ठेवायचं, निंबू स्वरस. निंबू स्वरस. घटक द्रव्य पारद, गंधक, वंग, सेंदव, नवसागर आणि भावनाद्रव्य आहे निंबू स्वरस. त्यानंतर याचा पी जीच्या दृष्टीने IMP पॉईंट असा की यामध्ये विचारलं जाऊ शकतं की पारद आणि वंग यांचं प्रमाण किती आहे. तर पारद आणि वंग 1:1, म्हणजेच जितक्या प्रमाणामध्ये पारद आहे तितक्याच प्रमाणामध्ये वंग, म्हणजेच समप्रमाणामध्ये वंग घ्यावं. जितकं पारद आहे तितक्याच प्रमाणामध्ये वंग घ्यावं. जर याची मात्रा विचारली, स्पेसिफिक मात्रा विचारली, तर ती आहे 3 कर्ष. 3 कर्ष एवढ्या मात्रेमध्ये पारद प्लस वंग. पारद प्लस वंग हा क्वेश्चन IMP आहे. हा विचारण्यात जाण्याची शक्यता भरपूर आहे. त्यानंतर अथवा किंवा 2:1 पारद 1 भाग आणि वंग 2 भाग. सूर्यमित म्हणजे 12 भाग. सूर्यमित म्हणजे 12 भाग आणि रसमित म्हणजे 6 भाग. सूर्यमित म्हणजे 12 भाग आणि रसमित म्हणजे 6 भाग. म्हणजेच वंग सूर्यमित 12 आणि रसमित पारद 1 भाग. हा क्वेश्चन खूप IMP आहे. यावर क्वेश्चन विचारल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पारद आणि वंग यांचा अनुपात 1:1 किंवा 2:1. त्यानंतर एकचा नेक्स्ट IMP पॉईंट, यामध्ये सुवर्णाचं प्रमाण किती आहे हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर आपण पाहिलं याचे घटक द्रव्य पाहताना यामध्ये सुवर्णाचा उल्लेख नाही आहे. यामध्ये सुवर्ण नाही आहे. पण याला सुवर्णवंग का म्हणतात, कारण की त्याचा वर्ण जो आहे, वर्ण हा सुवर्ण समान असल्याने त्याला सुवर्णवंग असे म्हणतात. म्हणून सुवर्णाचं प्रमाण 0 भाग. हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सुवर्णवंग या कल्पामध्ये सुवर्णाचं प्रमाण किती आहे, तर ते आहे 0 भाग. यामध्ये सुवर्ण नाहीच आहे.
त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, सुवर्णवंगाची प्राप्ती कुंपीच्या तलस्थ ठिकाणी होते. सुवर्णवंग हा कल्प कुंपीच्या तलस्थ ठिकाणी म्हणजेच तळाच्या ठिकाणी निर्माण होतो. अशा प्रकारची जर कुंपी असेल तर या ठिकाणी जो तळाचा भाग आहे या ठिकाणी सुवर्णवंग हा कल्प निर्माण होतो. त्यानंतर वंग निर्माणार्थ कोणत्या यंत्राचा प्रयोग केला जातो, तर सुवर्णवंग निर्माणार्थ सिक्ता यंत्र, यालाच वालुका यंत्र असे पण म्हणतात. सिक्ता यंत्र किंवा वालुका यंत्राचा प्रयोग केला जातो. त्यानंतर याचा प्रयोग हा शुक्र दुर्बलता या व्याधीमध्ये करतात. रससिंधू एक रती आणि सुवर्णवंग एक रती मिळून शुक्र दुर्बलता असेल अशा व्यक्तीला दिला जातो. याचा अनुपान आहे मधु आणि सेवनकाल आहे 1 मास. याची मात्रा आहे 1 ते 2 रती इतक्या मात्रेमध्ये हा कल्प दिला जातो. त्यानंतर सुवर्णवंगासंबंधित एक पॉईंट विचारल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही की सुवर्णवंग पंचरसायन कशाला म्हणतात. सुवर्णवंग पंचरसायन, तर यामध्ये सुवर्णवंग तर आहे परंतु अजून दुसरे एकूण 5 रसायन आहेत. त्यापैकी एक आहे सुवर्णवंग, 2 शिलाजीत, 3 तीक्ष्ण लोह, 4 वज्र आभ्रक आणि 5 आहे मकरध्वज रस. या सुवर्णवंग पंच रसायनाचा प्रयोग हा शुक्रमेह या व्याधीमध्ये केला जातो. शुक्रमेह सुवर्णवंग पंचरसायन एकूण 5 रसायन आहेत ज्यांचा वापर शुक्रमेह व्याधीमध्ये केला जातो. ते आहेत 1 सुवर्णवंग, 2 शिलाजीत, 3 तीक्ष्ण लोह, 4 वज्र आभ्रक, 5 मकरध्वज रस. अशा पद्धतीने आपण सुवर्णवंग हा कल्प पाहिला. एकदा फास्टमध्ये आपण याची रिव्हिजन करूया. सुरुवातीला सुवर्णवंगाचे घटक द्रव्य. सुवर्णवंगामध्ये एकूण 5 घटक द्रव्य आहेत. त्यातील पहिला आहे वंग, त्यानंतर न वरून नवसागर, स वरून सेंदव आणि 2 रसशास्त्राचा कल्प आहे म्हणून 2 घटक द्रव्य पारद प्लस गंध. त्यानंतर याचं भावनाद्रव्य आहे निंबू स्वरस. निंबू स्वरस. त्यानंतर यामध्ये पारद आणि वंगचा अनुपान 1:1. पारद आणि वंग यांचा अनुपान आहे 1:1. जर मात्रा विचारली तर 3 कर्ष किंवा वंग सूर्यमित आणि रसमित सुतश्य, म्हणजे सूर्यमित म्हणजे 12 भाग आणि रसमित म्हणजे 6 भाग, म्हणजेच पारद 1 भाग आणि वंग 2 भाग म्हणजे 2:1. त्यानंतर यामध्ये सुवर्णाचं प्रमाण आहे 0 भाग. यामध्ये सुवर्ण नाही परंतु याला सुवर्णवंग का म्हणतात, कारण याचा वर्ण हा सुवर्णासमान असल्यामुळे. त्यानंतर सुवर्णवंगाची प्राप्ती कुंपीच्या कोणत्या भागामध्ये होते, तर कुंपिकाच्या तळाच्या ठिकाणी होते. त्यानंतर सुवर्णवंग निर्माणार्थ सिक्ता यंत्राचा प्रयोग केला जातो. यालाच वालुका यंत्र असे पण म्हणतात. याचा प्रयोग हा शुक्र दुर्बलता या व्याधीमध्ये केला जातो. कोणासोबत करतात, रससिंधूर एक रत्ती आणि सुवर्णवंग एक रत्ती मिळून ज्या व्यक्तीमध्ये शुक्र दुर्बलता आहे अशा व्यक्तीमध्ये हा कल्प दिला जातो. अनुपान आहे मधु, सेवनकाल आहे 1 मास, मात्रा आहे 1 ते 2 रत्ती. त्यानंतर सुवर्णवंग पंचरसायन याचा प्रयोग शुक्रमेह या व्याधीमध्ये केला जातो. यामध्ये सुवर्णवंग, शिलाजीत, तीक्ष्ण लोह, वज्र आभ्रक आणि मकरध्वजरस यांचा प्रयोग केला जातो. त्याच पद्धतीने हा श्लोक IMP आहे. हा श्लोक दिला जाईल आणि आपल्याला विचारतील हा कोणत्या कल्पाचा श्लोक आहे, तर हा सुवर्णवंगाचा श्लोक आहे. कुंपिका तल संस्थितम सुवर्णवंग समाहारेत. याचं वर्णन आलेलं आहे रसतरंगिणी या अध्यायामध्ये. अशा पद्धतीने आपण PGच्या दृष्टीने सुवर्णवंग हा कल्प पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.